मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 टाळी वाजवा भजन करा. राजा राम राम सीता राम राम करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, नरका खोरा का जाता, जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग. देहोचे साधू संत श्रेष्ठ जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणांचा उपदेशपर प्रकरणातील उत्कृष्ट व महत्वाचा अभंग हरी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठाला विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी अभंगाचा सरळ सरळ शब्दाशी अर्थ असा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येक माणसाला उपदेश करतात की बापांनो, जीवनामध्ये काही वेगळ्या अशा प्रकारचं कार्य करून नरकामध्ये जाण्यापेक्षा ज्या साधनेने जीवाचा उद्धार होतो ते साधन तुकोबाराय आपल्याला करा म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय सकारात्मक बोलतात. ते हे कार्य करण्यापेक्षा जीवनामध्ये हेच कार्य करा, करणे ते हेची करा, नरका खोरा का जाता. एक साधक तुकोबारायांच्या जवळ गेला, म्हटलं का हो तुकोबाराय हेच कार्य करा. म्हणजे जीवनामध्ये नेमकं कोणतं कार्य करा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. त्याच्या मुखामध्ये नामचिंतन आहे. जो वाणीने भगवंताचं नामचिंतन करतो ते शुद्ध पुण्य आहे. पुन्हा साधकाने विचारलं, का हो तुकोबाराय शुद्ध पुण्य मिळवण्याकरिता काय करावं लागेल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात,
शरणांगता देव राखे, एरा वाखे विघ्नांचे. आपण जर देवाला काया वाचा मनाने शरण गेलो तर देव त्या साधकाचा उद्धार करतात. जीवनामध्ये वेळोवेळी आलेलं संकट त्याचंही निवारण करतात. पुन्हा साधकाने विचारलं, का हो तुकोबाराय, देवाला शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे लीन भावे, कळे भावे वर्म. हे देव प्राप्तीचं वर्म व देवाबद्दलचा भाव ज्यांना जीवनामध्ये कळाला, खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन धन्य आहे. आणि म्हणून तुका म्हणे लीन भावे, कळे भावे वर्म हे, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य दे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दाशी अर्थ. अर्थातच आजच्या ठळक बातम्या. उठायला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या या कनकशिळ या ठिकाणी अखंड हरिनाम जप व सत्संग या ठिकाणी चालू आहे. श्री ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री महंत 108 स्वामी नामदेव गिरीजी, गुरु मौन गिरीजी महाराज, आश्रम बानेश्वर महादेव मंदिर कनकशिळ या ठिकाणी सुंदर असा वाग्यज्ञ नामयज्ञ सोहळा या ठिकाणी चालू आहे. भगवान श्री बानेश्वर महादेवाच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्ताने, तसेच राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या 31वी पुण्यतिथी या निमित्ताने, गीता जयंतीच्या निमित्ताने व श्री भगवान दत्त जयंतीच्या निमित्ताने सुंदर असा वाग्यज्ञ नामयज्ञ सोहळा या ठिकाणी चालू आहे. वर्ष 12वे या नाम सप्ताहामध्ये असणारी ही 6व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही आकारण करुणावरून आलंय. भक्त काम कल्पतरू भगवान पांडुरंगाच्या कृपेनं, त्याच्या अथंग करुणेनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. कमिटी मंडळींच्या, संयोजक मंडळींच्या, ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. सुंदर असा वाग्यज्ञ नामयज्ञ सोहळा या भगवान परमात्म्याच्या प्रांगणामध्ये चालू आहे. व या वाग्यज्ञ नामयज्ञ सोहळ्यामध्ये चालता चालता एक आहुती देण्याचा योग जीवनामध्ये सहजासहजी प्राप्त झाला. कार्यक्रमासाठी जी या ठिकाणी गाणारी वाजवणारी मंडळी उपस्थित आहेत, पंचक्रोशीतून आलेली आहेत, अति त्यांना माझे प्रथमतः मनापासून धन्यवाद. सुंदर असं महाराज गायन करतात. हरिभक्त पारायण तळेकर महाराज आहेत, बाळू महाराज आहेत, हरिभक्त पारायण वाल्मिक महाराज आहेत. आता सगळ्यांचे नाव काही घेणं शक्य नाही बरं का. उगेच घेता घेता एखाद्याचं नाव घ्यायचं, कोण चुकून राहिलं तर ते म्हणेल हे याचं काय खरं दिसत नाही. त्यामुळे अगदी सगळेच गुणीजन गुणवान आहेत. अगदी सगळ्यांना माझे मनापासून धन्यवाद. माईक सिस्टीम देखील चांगले आहे, कारण आपला जो काही कार्यक्रम आहे त्यांच्यावरच अवलंबून आहे, हे काय दम खा. सुंदर माईक सिस्टीम आहे, सुंदर आवाज आहे. अगदी त्यांनाही माझे धन्यवाद. आमचे ऑल महाराष्ट्रामध्ये ज्यांचं युट्यूब चॅनल फेमस आहे, असे असणारे युट्यूब चॅनल ज्यांचं सुरू आहे, हॉटस्पॉट, असे असणारे आमचे अमोल दादा शूटिंगवाले,
अगदी त्यांनाही माझे मनापासून धन्यवाद. अगदी ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे, उत्कृष्ट असे रामानाचार्य कीर्तनकार माझे धर्मपती या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच दुधात साखर पडावी ज्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, सुप्रसिद्ध असे कीर्तनकार रामायणाचार्य, भागवताचार्य, अगदी गायनाचार्य, वदंगाचार्य, सर्व गुण संपन्न असे असणारे आमचे शिवानंदजी महाराज शास्त्री, चित्रकूट धाम पैठा या ठिकाणी वेळेत वेळ काढून अगदी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझे धन्यवाद. आमचे मृदंग वाजवणारे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज मृदंग विशारद आहेत, सुंदर असा महाराज मृदंग वाजवतात, त्यांनाही माझे धन्यवाद. महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुम्ही या ठिकाणी एवढ्या थंडीचं कीर्तन ऐकण्यासाठी येऊन बसलात, तुम्हालाही माझे धन्यवाद. छोटे छोटे मुलं या ठिकाणी कार्यक्रमासाठी येऊन बसलेले आहेत, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. विशेष करून तरुण मंडळी या ठिकाणी बसून जे गप्पा मारतात त्यांनाही धन्यवाद, आहे का नाही. आणि थंडीचे जे घरी झोपलेले आहेत गोधड्या रगीमध्ये, त्यांना गोधड्या रगी सहित नुसतं धन्यवाद नाही, त्यांना कोटी कोटी धन्यवाद, आहे का नाही. या सगळ्यांना ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, आता सगळ्यांचीच नाव मला माहिती नाहीत बरं का, चेहरे ओळखीचे आहेत परंतु नाव माहिती नाही. आता काहींचं नाव पण माहिती आहे पण आता या क्षणी आठवत नाही, आता वयामानानुसार होतं, समजून घ्या. चला, अगदी सगळ्यांना ज्ञात अज्ञात महाराज मंडळी सगळ्यांना व्यक्तिगतरित्या नमस्कार करण्यापेक्षा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, इतर गावाला जर आम्ही कीर्तना करता गेलो तर टाळकरांचे टाळ सुद्धा तालात वाजत नाही. वस्तुस्थिती आहे या ठिकाणी या कीर्तन ऐकण्यासाठी बसलेल्या मंडळींच्या टाळ्या देखील तालातून जात नाहीत, फक्त वाजवत नाही हा भाग वेगळा. मी तुम्हाला काहीच बोलले नव्हते बरं. हाड म्हटल्यावर कुत्रा येईल आमचं, त्याला कोण काय सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा उपदेशपर प्रकरणातील आहे. अभंग 4 चरणांचा आहे. अभंगातून तुकोबा कलियुगामध्ये जन्माला आलेल्या मानवी देहाला उपदेश करतात. जन्माला आल्यावर मानवी देहाने काहीतरी कार्य केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा बोलतात की काही वेगळं असं कार्य करण्यापेक्षा हेच करा, करणे ते हेची करा. कर म्हणजे हात, कर म्हणजे हात. हात फक्त देवाने माणसाला दिलेले आहेत. जनावरांना हात नाही, पक्ष्यांना हात नाही, सापाला हात नाही, गाईला हात नाही, म्हशीला हात नाही, माशांना हात नाही, डुकराला हात नाही, माकडाला पुढच्या 2 पायाचा उपयोग हातासारखा करता येतो. आणि म्हणून त्याला माणसाचा काय समजतात, पूर्वज समजतात. पण लक्षपूर्वक ऐका, कान उंच करून ऐका, देवाने माणसाची वेगळी उत्पत्ती केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल
कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तो गोविंद प्रभाती कर दर्शनम. काय मिळवायचं ते आपल्या हातात आहे. लक्ष्मी मिळवायची का सरस्वती मिळवायची का जगामध्ये नारायण मिळवायचा हे आपण ठरवू शकता. विठ्ठल आहे, लक्षपूर्वक ऐका. जगामध्ये जे लक्ष्मीचे दास आहेत ते संपत्तीच्या मागे धावतात. विद्यार्थी सरस्वतीच्या मागे धावतात. महात्म्य अथवा साधक नारायण मिळवण्याकरिता रात्रंदिवस प्रयत्न करतात. विठ्ठल आहे, या सुभाषितामध्ये एका बाजूला लक्ष्मी एका बाजूला सरस्वती व मध्यभागी नारायण असतो असं सांगितलेलं आहे. विठ्ठल आहे, याचा अर्थ असा आहे जे नारायणाचं भजन करतात त्यांना लक्ष्मी मिळते. कारण नारायण व लक्ष्मी यांचा घटस्फोट झालेला नाही. तशी लक्ष्मी चंचल आहे परंतु ती नारायणाच्या पायाजवळ स्थिरावलेली आहे. असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन करून सांगतात. का सकुळीने आपुली आत्माच्या सत्कुळींची दिधली हे असे लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. नारायणाचं भजन करणाऱ्यांना सर्व विद्या कला चातुर्य प्राप्त होतं. अर्थातच सरस्वतीची पण कृपा होते आणि लक्ष्मीची पण कृपा होते. विठ्ठल आहे, जगद्गुरु तुकोबाराय भगवान दत्तात्रयाचं वर्णन करताना हाताला 3 शब्द वापरतात. पाणी पात्र दिगंबरा हस्त करा सारिखे. पहिला शब्द पाणी, दुसरा शब्द हस्त आणि तिसरा शब्द कर. काय 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 पाणी हस्त आणि कर. लक्षात ठेवा 3 शब्दाचे 3 अर्थ होतात. थोडक्यात विचार करू भजन करा. चला पहिला शब्द आहे पाणी. आता पाणी हा शब्द घेण्याकरिता आहे. पाणी हा शब्द घेण्याकरिता आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर पगार घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. व्यापार करत असाल तर नफा घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. शेती करत असाल तर धान्याचं बिल घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. घ्या पण पात्रतेप्रमाणे घ्या. कष्टाचं घ्या. हो जास्त घेतलं तर पचणार नाही. चला आता दुसरा शब्द आहे हस्त. हस्त हा शब्द देण्याकरिता आहे. हस्त हा शब्द देण्याकरिता आहे. आपण धन मिळवतो त्याचा 10वा हिस्सा देवाकरिता, धर्माकरिता, मंदिराकरिता, सप्ताहाकरिता, अन्नदानाकरिता, धर्म कार्याकरिता खर्च करावा असं शास्त्र सांगतं. पण कष्टाचा पैसा 2 नंबरचा नाही, कष्टाचा पैसा जोडून या धन उत्तम व्यवहारे. जोडून या धन उत्तम व्यवहारे.
कशी गाती तो एक पाहेन. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी चांगल्या व्यवहाराने धन कमवावं आणि चांगल्या पद्धतीने त्याचा विनियोग करावा. रोज 100 रुपये मिळत असतील तर धर्म कार्याकरिता 10 रुपये काढून ठेवा. 1000 रुपये मिळत असतील 100 रुपये देवाकरिता काढून ठेवा. महिन्याला 1,00,000 रुपये मिळत असतील तर 10,000 रुपये देवाकरिता, धर्माकरिता, गोशाळेकरिता खर्च करा. 90% संपत्तीचं रक्षण भगवान परमात्मा करतात. मी सांगते असं नाही. सुभाषितकार आपल्या सुभाषितामध्ये सुंदर वर्णन करून सांगतात. न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ एव च. हाताचं भूषण, हाताचं भूषण कंकण अथवा घड्याळ घालण्यात नाही तर ते दान देण्यात आहे. हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणे किं प्रयोजनं. विठ्ठल हाताचं भूषण दानात आहे. माणसाने दान दिलं पाहिजे, दान धर्म केला पाहिजे. परंतु पहा तुम्ही, काही काही लोकांना दान धर्म करण्याचा मोठा कंटाळा राहतो. दान धर्म तर करायचे नाहीतच नाहीत, पण उलट त्या ठिकाणी मागायला आलेल्या माणसाचे खाणे सुमारे उचकत बसते. एखादा जर आपल्या दरवाज्यामध्ये आला आणि मागण्याकरता येऊन उभा राहिला आणि तो जर म्हटला ना जे हरे, हा म्हणतो वा पुढच्या घरी. लगेच त्याचं उत्तर तयार असतं, वा पुढच्या घरी. बरं एवढा म्हणून थांबत नाही, त्याच्यापेक्षा पुढे म्हणतो तो जर तब्येतीने बरा असेल, दष्टपुष्ट असेल तर हा म्हणतो चांगला दिसतो, चांगला दष्टपुष्ट आहे, काम करत जावं, कष्ट करावेत, कष्ट करून त्या ठिकाणी कमव. भीक मागत फिरतो, लाज वाटत नाही. अरे द्यायचं तर दे ना बाबा, उगीच काबर त्याला वेडे वाकडे टोमणे मारतो. हे असं करण्यानं फार चांगुलपणा प्रकट होतो असं नाही. लक्षात ठेवा मी काय सांगते. का बरं हे सांगते, तो मागण्याकरिता आलेला मनुष्य काय आहे, कसा आहे, याची चौकशी करत बसण्यापेक्षा तो जर विनमुख आपल्या दारातून गेला तर काहीतरी निश्चित घेऊन जाणार, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या दारात मागण्याकरिता आलेला मनुष्य विनमुख जर गेला तर तो त्या ठिकाणी विनमुख झाली अतिथी. घेऊन जाई पुण्य संपत्ती, पुण्य तो आपलं घेऊन जात असतो. म्हणून काहीतरी दिलं पाहिजे, दान धर्म केला पाहिजे. हाताचं भूषण हे दानात आहे. दानाने हात हे पवित्र होतात, हस्त पवित्र. यदि दान पुण्य, माणसाने दान धर्म केला पाहिजे. विठ्ठल चला, आता तिसरा शब्द आहे कर. कर या शब्दाचा अर्थ नम्रतेने राहा असाही होतो. कारण जेव्हा जेव्हा कर शब्द येतो तेव्हा तेव्हा जोडणे हा शब्द येतो. महाराज सांगतात, जोडोनिया कर चरणी ठेवितो माथा, ठेवितो माथा, पंचावे देवाची जोडोनिया कर चरणी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. किंवा कर जोडितो कथे काळी
आपण असावे जवळी. विठाला विठाला. द्या आणि कर म्हणजे सर्वांशी हात जोडून नम्रतेने राहा, विनयाने राहा. आपलं जीवन या कलियुगामध्ये सफल झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला जगद्गुरु तुकोबा महाराज बोलतात की मनुष्याने सतत काहीतरी चांगलं कर्म करत राहावं, कारण ही कर्मभूमी आहे. काय करायचं ते आपल्या हातात आहे. विठाला ऐका सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. माणसाचा जन्म अनमोल आहे. आता मिळाला पण परत मिळेल याची शाश्वती नाही. कारण माणसाचं शरीर केव्हा मिळतं? शास्त्र सांगतं अधिक पुण्य आणि न्यून पाप जर असेल तर स्वर्गातील देव योनी प्राप्त होते. जास्त पुण्य आणि कमी पाप असलं की देव योनी प्राप्त होते. जास्त पाप आणि कमी पुण्य असलं की पशु योनी प्राप्त होते, अधोलोकातील योनी प्राप्त होते. परंतु समान पाप आणि समान पुण्य झालं की माणसाचं शरीर प्राप्त होतं. आपण सर्वजण मनुष्य झालो ना, याचं एवढंच कारण आहे की आपलं समान पाप आणि समान पुण्य झालं आणि म्हणून आपण मनुष्य योनीत जन्माला आलो. आता ही गणना पुन्हा अशी होईलच सांगता येत नाही. आणि म्हणून बडे भाग मानुष्यतून पावा, सूर दुर्लभ म्हणजे देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. सर्व ग्रंथांना गावा, सगळे ग्रंथ सांगतात. म्हणून सावधान, माणसाचं शरीर मिळालं, हा अनमोल असलेला नरदेह आपल्याला मिळालेला आहे, भगवंताने दिलेला आहे. आणि म्हणून याला व्यर्थ न गमावता आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हरि बोल. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. प्रभु नाम को बोल रे, जीवन में रस बोल रे. प्रभु नाम को बोल रे, जीवन में रस बोल रे. अब तो मिला रे फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला रे फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हरि बोल. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तूने बुढ़ बुढ़ा पानी का मत कर रे कान जमाने का. तूने बुढ़ बुढ़ा पानी का मत कर रे कान जमाने का. कमल कमल कर चल नर बंदे, पता नहीं जिंदगाने का. कमल कमल कर चल नार बंदे, पता नहीं जिंदगाने का. मिठी वाणी बोल रे, हिल हिल के तू डोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हरि बोल. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नाही रे. अनमोल असलेला नरदेह भगवंताने आपल्याला दिलेला आहे. अगदी आंधळ्याच्या डाळीमध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे आपल्याला हे नर शरीर मिळालेलं आहे.
भगवंताने दिलेला आहे आणि म्हणून आपण वर्म जाणून कर्म केले पाहिजे. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे वर्मे जाणून या तरते. विठाल आहे विठाल. लक्षपूर्वक ऐका. कोणत्या वयात माणसाने कुठलं कर्म करावं याच्याकरता सुद्धा शास्त्र आहे. सुभाषितकार सांगता, सुंदर वर्णन करतात. प्रथमेनार्जितं विद्या, द्वितीयेनार्जितं धनं, तृतीयेनार्जितं पुण्यं, चतुर्थे किं करिष्यति. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या मिळवली नाही, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन मिळवलं नाही, तिसऱ्या 25 वर्षामध्ये पुण्य मिळवलं नाही, तर शेवटच्या 25 वर्षात म्हणजे 75 ते 100 वर्ष वयामध्ये घरातल्या माणसाची नुसती बोलणीच खावी लागतात. विठाला पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या मिळवली नाही तर जन्मभर कष्ट करावे लागतात. दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन मिळवलं नाही तर घरामध्ये पोरांची बोलणी खावी लागतात. मग पोरं वेळोवेळी म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, आहे का नाही. लहानपणी आई म्हणते आमच्या बाळूला काही कळत नाही. लग्न झाल्यानंतर बायको म्हणते आमच्या यांना काही कळत नाही. आणि म्हातारपणात पोरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. तळेकर महाराज, आता नेमकं कळतं कधी यायचं? कळू येईल अंत काळे कान प्रयाणाचे कळू येईल अंत काळे कान प्रयाणाचे कळू येईल अंत काळे कान प्रयाणाचे राहते निराळे राणा पोर सकाळ राहते निराळे राणा पोर सकाळ राणा पोर सकाळ येईल अंत काळे कान प्रयाणाचे राहते निराळे राणा पोर सकाळ. प्राणप्रयाणाच्या वेळी राहते निराळी रांडा मोरे सकळ, आहे का नाही. आणि म्हणून दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन मिळवलं नाही आणि तिसऱ्या 25 वर्षामध्ये पुण्य मिळवलं नाही तर काळाचे तडाखे खावे लागतात. आणि शेवटी मरणाच्या अवस्थेला यमराज त्याला घेऊन जात असताना मारतात, झोडतात, तोडतात. मारे ती झोडी ती तोडी तिने शूर, मारे ती झोडी ती तोडी तिने मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.
आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.